आदतमध्ये यांनी 5 फायनल करून दिलेत. हां हा 5 मैदानात आपण सलग 3-3 नंबर केले सगळ्या मैदानामध्ये. हां नाही, ह्याला शेजारी जर गाडी असली तर हां गाडी लावणार तर लावणार 100%. 100%. कोणाची पण गाडी असू द्या, हां. शेजारी त्याला बैल असलं गाडीवरती गाडी लावणार. जास्त आनंद कोणत्या मैदानात झालाय म्हणजे की बैलांनी बाबा खरंच की घेतला तर आपल्याला या बैलांनी काहीतरी दिलं असं वाटलं? हा बरं मला एक सांगा, असं देख ना ते रे नाव कसं तुम्ही पाडले का कुणी म्हणजे कुणी असं अलाउन्सर लोकांनी पाडले काय लोक? तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय मुळशीचं देखणं हत्यार हंबीररावच्या गोट्यावर. तर चला आपण हंबीररावचा प्रवास व हंबीररावच्या मालकाशी जरा संवाद साधूया. तर नमस्कार शेठ, सुरुवातीला तुमचं नाव सांगा. धनंजय फाले, राहणार नांदगाव, तालुका मुळशी. मुळशी. बरं, आणि हा बैल आपण कुठून घेतलाय म्हणजे हंबीरराव? आपण लोणंदमधून घेतलेलं बैल आहे. लोण. एक साधारणतः 1.5 वर्ष लसून आपण घेतलेलं. बरं, म्हणजे तुम्हाला हा शर्यतीचा नाद आधीपासून आहे का तुमच्या घरचे बाजी बैल पळत होते का ह्याच्या आधी बैल होते काय म्हणजे कसं काय नाही, सविस्तर सांगा तुमच्या. अगोदरपासूनच नाद आहे. 7-8 वर्षापासून नाद आहे. याच्या आधी पण बैल होते, बंदीच्या आधी पण आपल्याकडे बैल होती. हां हां हां. त्यानंतर आता हा बैल आहे आपल्याकडे. बरं, तुम्हाला मग ह्याच्या आधी तुमच्याकडे कोणती कोणती बैल होती ती पळायची का आधी आपल्या आपल्या तालुक्यात म्हणा ह्यात म्हणा? पळत होती, पण ते बंदीच्या काळातच बैल घरीच होती हां. बऱ्यापैकी तरी. बरं, तर हा बैल तुम्ही सर्वसाधारण म्हणजे आदत असताना घेतलाय का डायरेक्ट बैल म्हणजे मोठा असल्यावर घेतलाय तुम्ही? एक 10 महिन्याचा खोंड होता, आपण त्यावेळेस घेतला होता मधून, त्यांच्याकडून घेतला होता आपण. बरं, मग त्याची तुम्ही तयारी कशा प्रकारे घेतली? म्हणजे आता बऱ्याच मुळशीमध्ये हंबीररावचं नाव चर्चेत आहे म्हणजे नाही का, म्हणजे या मुळशीमध्ये हंबीररावचं चांगल्या चांगल्या ठिकाणी घेतलं. तर तुम्ही याची मेहनत म्हणा, याचे खुराकाचं म्हणजे कशा प्रकारे तुम्ही मेहनत घेता याची? नाही, आणला त्यावेळेस आपण त्याचं वय साधारण एक 10 महिन्यात होतं. हां 10 महिन्यानंतर आपण त्याला 1-2 फेरे टाकून, हां 2-3 महिन्यात त्याला फेरे टाकून नंतर आपण त्याला मैदानात काढला. हां आणि मैदानात काढल्यानंतर तो मग कंटिन्यू चालूच झाला आपलं बैल. मी गटबीट पहिले काढले साधारणतः 2-3, त्यानंतर मग बैल पळायला चालूच झाला. आतापर्यंत साधारण किती ठिकाणी गुलालात राहिलाय बैल म्हणजे नाही का? आतापर्यंत आणल्यापासून तुम्हाला किती गुलाल भेटले ते म्हणजे? हां, आपल्याला आदतमध्ये यांनी 5 फायनल करून दिलेत. हां 5 मैदानात आपण सलग 3-3 नंबर केले सगळ्या मैदानामध्ये. हां आणि त्यानंतर मैदान संपल्यानंतर आपण बिनजोड खेळल्या. बिनजोडमध्ये सलग 4 बिनजोड आपण मानकरी झालतो. 4 बिनजोड आपण केले होते. तुम्हाला काय आठवतंय का की बाबा आपल्या म्हणजे कोणत्या कोणत्या मैदानात फायनल राहिलेलं आहे म्हणून? एक पसरणीत राहिला होता. हां त्यानंतर ह्याला राहिला होता, बारामतीमध्ये राहिला होता. त्यानंतर एक भागिनगर राहिला होता. हां अजून एक 2-3 मैदानात राहिला होता. त्या बोर भागातल्या 2-3 मैदानात राहिला होता. आपल्याकडे मुळशीत कधी काय मुळशीत आपण बिनजोडच केलं त्यामध्ये. त्यानंतर पावसाळ्यानंतर, हां पावसाळ्याच्या अगोदर बिनजोडच केल्या होत्या. आणि आता बैल चालू आहे कंटिन्यू पळायला. बरं, आणि ह्या बैलाचं म्हणजे वैशिष्ट्य काय म्हणजे खासियत काय? आता मैदानात प्रत्येकाची काय ना काय खासियत असते, तर ह्या बैलाची अशी खासियत काय तुम्ही सांगू शकता का? म्हणजे ह्याला शेजारी जर गाडी असली तर गाडी लावणार तर लावणार 100%. 100%. कोणाची पण गाडी असू द्या, शेजारी त्याला बैल असलं गाडीवरती गाडी लावणार. बरं, असं मारतो वगैरे का? म्हणजे स्वभाव कसा आहे बैलाचा? स्वभाव मारतो बैल. मारतो बैल ना, म्हणजे असं मैदानात गेल्यावर रागीट स्वभाव बैल. नाही मैदानात गेल्यावर असं त्रास वगैरे देतो का की नाही? नाही, सुट्टी बिट्टीला तसा काही त्रास नाही कुठला. असं नाही, फक्त जर असं अनोळखी व्यक्ती आली तर रागीट स्वभावाचा बैल आहे, मारतो बैल. बरं, आणि अजून सांगायचं म्हणलं तर तुम्हाला आता बैल पळतोय सगळ्या गोष्टी होत्या, तर पैऱ्यासाठी वगैरे कधी अडचणी आल्यात का? नाही की आतापर्यंत आपण म्हणजे कसं होतं, नवीन जर बैल असला आणि जर उद्याच म्हणजे काही काही चर्चेतला बैल असला तर त्यांना लगेच पायरा मिळतो, पण आपल्या बागडाकडं काही काही म्हणजे पळतात ते पण त्याला पायऱ्यासाठी प्रॉब्लेम होतो. तर तुम्हाला पायऱ्यासाठी कशी अशा अडचणी आल्या का? नाही, बैल आपला पळतोय, थोडीशी चर्चा आहे बैलाची, त्याच्यामुळे बऱ्यापैकी पैरे होतात. पण थोडीफार अडचण तर सगळ्यांनाच आहे, तशी आपल्याला पण अडचण आहे पैऱ्याची, कारण आपल्याला पण चांगल्या बैलामध्ये पळायची अपेक्षा आहे. तर बैलाला आपल्या पैरे असे त्या लेवलचे पैरे होत नाही आपल्याला. चर्चेमुळे साधारण लेवलचे पैरे आपले आहेत, 2-3 नंबरातले पैरे होतात आपल्याला. बर, आणि म्हणजे बैलाकडून आता काय अशी अपेक्षा आहे का? म्हणजे अजून ही स्वप्न बघितलीत असं काय आहे का आपल्याला? नाही, बैलाकडून तर अपेक्षा आहे ना आता, कारण अजून बैल तर भरपूर वय त्याला घालवायचं क्षेत्रात आहे. त्याच्यामुळं गोलाला आपल्याला कंटिन्यू त्यांनी ठेवलं मी, बस एवढीच अपेक्षा आपल्याला. बर, आणि अजून काय सांगा ना बैलाबद्दल तुम्ही, म्हणजे अजून की बाबा तुम्हाला सर्वात जास्त आनंद कोणत्या मैदानात झालाय म्हणजे की बैलांनी बाबा खरंच की घेतला तर आपल्याला या बैलांनी काहीतरी दिलं असं वाटलं? मी ते पसरणीच्या मैदानामध्ये आम्हाला एक तेवढा त्याने आनंद दिला, कारण आमचा सेमीला सामना झाला. हां हां
पण त्यावेळेस ते सामन्यात गाड्या परत पळत होत्या, सामना झालेल्या त्यावेळेस तो नियम होता ना. मग त्यावेळेस आम्हाला यांनी 1 टांग्याचं अंतर दिलं कडेने पळून परत सेमीला, बरं. आणि परत 4था फेरा असून सुद्धा फायनलला 3रा नंबर केला. हा का, तेव्हा भरपूर आनंद. भरपूर आनंद म्हणजे भरपूर आनंद, कारण अपेक्षा नव्हती एवढी त्याच्याकडून की 4 फेरे, आणि ते पण अर्ध्या तासात 3 फेरे झाले शेवटचे. अर्ध्या तासात एवढे गॅस गाडीला लागणं आणि बैल आपला 3 नंबर करीन हे आमची अपेक्षा नव्हती, पण त्यांनी ती आमची अपेक्षा पूर्ण केली तेवढी. हा बरं, मला एक सांगा, असं देखना हत्ती रे नाव कसं तुम्ही पाडले का कुणी, म्हणजे कुणी असं अलाउन्सर लोकांनी पाडले, काय लोकच म्हणतात नाही, सगळे लोकच म्हणतात बाहेरची देखना हत्यार म्हणून. आता भरपूर पोस्ट पाडतात, पण ते त्याच म्हणजे नावाने दिसायला पडतात. वगैरे दिसण्यामुळे की लोक त्याला देखना हत्यार. तर आतापर्यंत कोणत्या कोणत्या बैलांमध्ये पळलेला आहे की हंबीरराव आपला? आतापर्यंत म्हणलं तर एक चांगल्या पायऱ्यांमध्ये वडकेचा पाहिजे झाला, हा, परत ती सैतान झाला, दरेवाडीचा सोने झाला, हा, अजून बरेचसे मी चांगल्या पायऱ्यामध्ये पळलोय आपण. बर. आता इथून पुढे कुठल्या बैलांमध्ये तुम्हाला पळायची इच्छा आहे, म्हणजे की बाबा ह्या बैलांबरोबर आपल्याला पळायची इच्छा आहे? आता सगळ्यांचा आपला देवबा कसूर, हा, त्याच्यावर तर पळायची इच्छा प्रत्येकालाची. हा, हा, बरोबर. आम्हाला बी पळायची इच्छा त्याच्यावर. आणि आमच्या आपल्या मुळशी तालुक्यामधली बैल आहेत, हा, ती पण आता सध्या चांगल्या रेंजमध्ये पळतात, टॉपमध्येच पळतात सगळी बैल. हो, त्यांच्या पण गाड्यात आपली पळायची इच्छा आहे. बरं, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही मुळशी तालुक्यातल्या बैलांना देणार? फर्स्ट प्रायोरिटी मुळशी तालुक्यातल्या बैल, कारण मुळशीतले बैल पण आज एका मैदानात 5-5, 6-6 गाड्या मुळशीतल्या राहतात. हो, बरोबर. हा, मग त्यातली ती बैल पळतात, ती नंबरातच पळतात बैल. त्याच्यामध्ये पण आपण पळलं तरी आपली इच्छा पूर्ण होती. बरं. आणि मुळशी सोडून जर समजा तुम्हाला जावं लागलं, दुसरे परे करावं लागले, तर मग तुम्ही तेच करणार? तेच करणार, की तिकडून पण प्राधान्य आपण करू शकतो, पहिले भेटले तर आपण पळू शकतो. बरोबर. आता मला एक सांगा, खुराकाचं कसं काय तुम्ही नियोजन करता? म्हणजे या बैलाचा तुम्ही खुराकचं डाएट प्लॅन असतो, व्यायाम, ह्याबद्दल मग तुम्ही कसं नियोजन लावतो त्याचं रोजचं? नाही, सकाळी आता उठल्यानंतर काय त्याला रतीब, हा, त्याला बाकीचं कुटी वगैरे, कडबा बिडबा त्या गोष्टी. आणि त्यानंतर व्यायामाचं म्हटलं तर काय थोडंफार चालवणं वगैरे, कधी कधी छकड्याला झोपून चालवणं, ह्या प्रकारेच व्यायाम असतो. बरं. आता मला एक सांगा, ह्या गोष्टीला तुम्हाला घरून सपोर्ट आहे का स्वतः करता? आता कसं काय, ह्या गोष्टीला नादाला आहे ना, ह्या नादाला की भरपूर पैसे लागतात, म्हणजे सगळ्या गोष्टी सक्षम लागतात, तर ह्या नादाला तुम्हाला घरून सपोर्ट आहे का, म्हणजे स्वतः करताय का कुणाचा भावाचा सपोर्ट आहे, म्हणजे कसं आहे तुमचं? नाही, मला घरातून फुल सपोर्ट आहे नादाला. घरचे आई वडील झाले, भाऊ झाले, म्हणजे तुमचे वडीलच गाडा मालक होते का? गाडा मालक वडिलांपासून नादे पहिला, त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट आहे. परत घरातले भाऊ वडील त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे मला घरातून पूर्ण. नादाला विरोध नाही आपल्याला. हा, म्हणजे घरचे जेव्हा हंबीरराव जेव्हा पळायला जातो तेव्हा घरचे सगळे लाईव्ह बघत असतात, टीव्ही वगैरे चालू कंटिन्यू आनंद असतो चालूच असतो. बरं. आणि मग जे गुलाल वगैरे घेतल्यानंतर भरपूर आनंद होता. भरपूर आनंद. तुम्हाला एक विचारतो मी, तर कडनी गाडी लागल्यानंतर लोक बैलगाडा मालक बऱ्यापैकी नाराज होतात, तर ह्याचं काय कारण आहे मला सांगू शकता का तुम्ही? नाही, कडच्या गाडीचं कसं होतं, प्रेक्षक तासात एकतर उभं राहतात, बॅरिकेड नसेल तरी असेल तर, आणि प्रेक्षकांना बिचकावणं, कोण ढिकूळ मारणं, कोण काय मारणं, त्याच्यामुळं बैल नाही, बैलांना एवढं त्यात पळता येत नाही बैलांना तेवढं त्याच्यात. आमच्याबद्दल झालं उदाहरण तर आम्ही बऱ्याच वेळा सेमीला कडे पडलोय. आदत मध्ये तर आमचे 5-6 गुलाल आले, त्याच्यामध्ये आम्ही पण सेमी 7 वेळा कडे सेमी पडलोय. 7 वेळा जर सेमी आमचा मधून एखादा असता, आमचे 1-2 गुलाल अजून त्यात वाढले असते. कडेच्या बैलांचा प्रेक्षकांनी थोडं सहकार्य केलं पाहिजे कडेच्या कुठल्याही गाडा मालकाला, माझ्यासारखा असो, दुसरा असो, कुणी असो, पण सहकार्य केलं पाहिजे. कारण एवढ्या खर्च करून जर आपण मैदानाला जायचं आणि जर आपली गाडी चुकून गट मधून लागला, सेमी कडेने लागला, तर ते मग प्रेक्षकांच्या ह्याच्यामुळं त्या गाडा मालकाचं आर्थिक नुकसान होतं. त्याच्यावरती फक्त प्रेक्षकांनी प्रत्येकाला सहकार्य केलं पाहिजे कडेच्या गाड्या मालकाला, बस एवढं सांगणे प्रेक्षकांसाठी. सुरुवातीपासून आता व्यायाम म्हणजे गाडी आणणं, म्हणजे गाडीवर बसणं, या गोष्टी कोण करतं? म्हणजे तुमचा असं कोण ड्रायव्हर म्हणजे हायस वैयक्तिक असं तुमच्या इथले कोण ड्रायव्हर आहे का दुसरा कोणाला तुम्ही मैदानात गेल्यानंतर ड्रायव्हर म्हणून बघता? नाही, आता बऱ्यापैकी आदत मध्ये ना आमचे पांढऱ्यावर मारणेवाडीकर, त्यांनी गाडी बऱ्यापैकी हाणली. त्यानंतर त्यांचा ऍक्सिडेंट झाला छोटासा, त्यानंतर गोळी ड्रायव्हरने गाडी हाणली. गोळी ड्रायव्हर आता कंटिन्यू गाडी हाणतो. मयूर गोडांबे असेल, 3 जण आमची गाडी कंटिन्यू. ह्याच्या व्यतिरिक्त तुमची गाडी कोण म्हणजे नाही, जर पैरेकरांचा जर ड्रायव्हर असेल तर त्यांचा एखादा कोच ड्रायव्हर असतो, नाही तर या तिघांपैकी दुसरी गाडी कोणी नाही आणत. पण आपण जास्त करून हे आपल्या 3 ड्रायव्हर गाडीचं प्राधान्य असतं आपल्याकडे. तर शेठ, धन्यवाद तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल, आणि हंबीररावला आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू.